बातमीने सुरुवात करूया। घडामोड तशी आहे, लोअर परळ परिसरात बांधण्यात आलेल्या नव्या रेल्वे पुलावर कित्येक महिने फुटपाथ तयार करण्यात आलेले नाहीत। वारंवार पत्रव्यवहार करूनही मागणी मान्य करण्यात आलेली नाही आणि याविरोधात मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या वतीने आंदोलन करण्यात येते। लोअर परळ भागात मनसेचं आंदोलन चालू आहे। पुलावर फुटपाथ नसल्याने मनसे आक्रमक झाली आणि चालण्यासाठी जागा नसल्याने हे आंदोलन जे ते केलं जात आहे। थेट जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे, कारण प्रणाली आता क्षणाला या आंदोलनाच्या ठिकाणी आहे। प्रणाली, काय माहिती? आपण आता पाहतोय की लोअर परळचा हा जो नवीन ब्रिज आहे या ठिकाणी मनसेच्या वतीने आंदोलन केलं जात आहे। या ठिकाणी जुना जो पूल होता त्या पुलावर फुटपाथ होता आणि त्यामुळे इथले जे चाकरमानी आहे, जे रेल्वे स्थानकावर करी रोड असेल किंवा मग आताचं लोअर परळ असेल, या ठिकाणी जेव्हा ते येतात तेव्हा त्यांना आपापल्या ऑफिसपर्यंत पायी जाता येत होतं। आता मात्र या ठिकाणी नवीन पूल बांधून तयार झालेला आहे आणि तिथे कुठल्याही पद्धतीचा फुटपाथ नाहीये। वारंवार तक्रार केली, त्यावेळेला महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आलं की या ठिकाणी फुटपाथ केला जाईल, परंतु प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी फुटपाथ दिसत नाहीये। या ठिकाणी महिला आणि सगळ्या जणी आपण पाहतोय की आंदोलन करतायत। त्यांचं असं म्हणणं आहे की वारंवार तक्रार करून सुद्धा जे आहे या ठिकाणी फुटपाथ तयार करण्यात आलेला नाही आणि आता महाराष्ट्रामध्ये गेले काही दिवस हिट अँड रनचे खूप प्रकरण होत आहेत। अशा वेळेला खूप मोठ्या प्रमाणावर अपघात होऊ शकतात आणि त्यामुळे इथं फुटपाथ तयार करण्यात यावा अशी मागणी सातत्यानं करण्यात येत होती, परंतु आपण पाहतो आहोत की मागणी जी आहे ती पूर्ण झालेली नाही। संतोष दुरी आपल्याबरोबर, त्यांच्याकडून जाणून घेऊया। संतोषजी, काय परिस्थिती आहे मला सांगा की तुम्ही हे सगळे आंदोलन करताय? हो, एखादं हे होत असेल, रस्ता होत असेल किंवा नवीन ब्रिज होत असेल, काही गोष्टी होत असेल, त्याच्यामध्ये पूर्वी ज्या त्रुटी होत्या त्या ब्रिजवर असतील, रस्त्यावर असतील, त्या आपण सुधारायच्या असतात। पण इकडे उलटं झालेलं आहे। जुना ब्रिज होता, त्याच्यावर फुटपाथ होती, लोकांना चालायला जागा होती, परंतु आता जो नवीन ब्रिज झाला आहे त्याच्यावर ब्रिजच नाहीये, हेच नाहीये, फुटपाथच नाहीये, त्यामुळे लोकांना चालायचे वांदे होतात। एक तर ओला उबेर सारख्या गाड्या इकडे उभे राहतात, लोक रस्त्यावरून चालतात अक्षरशः, आणि त्याच्यामुळे कुठला तरी हिट अँड रनचं हे झाल्यानंतर मला वाटतं प्रशासनाला जाग येईल असं आम्हाला वाटतं। परंतु संदीपजी, असं म्हटलं जाते तुम्ही राजकारण करता, आता तुम्ही निवडणुकीला उभे राहणार आहात आणि म्हणून तुम्ही आज आंदोलन करताय। ब्रिज चालवून 6 महिने झाले। ज्या वेळेला ह्याचं जबरदस्तीचं उद्घाटन आदित्य ठाकरेंनी केलेलं त्याच वेळेला आम्ही प्रश्न केला की तुम्ही उद्घाटन करताय, ठीक आहे, फुटपाथ कुठे? त्यावेळेला त्यांनी सांगितलं 2 महिने फुटपाथ चालू होईल। आज त्याही गोष्टीला 6 महिने झाले, अजूनही फुटपाथचं काम चालू नाहीये। आम्ही वारंवार प्रशासनाची पत्रव्यवहार केलाय, पण तरी काम चालू होत नाही, त्यामुळे आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागलाय। म्हणजे याच्यामध्ये राजकारण होत नाहीये, तुम्ही निवडणुकीला उभं राहणार? लोकांचा जीव जाणार याच्यात राजकारण आहे का? तुम्ही मला सांगा। इथे जर हिट अँड रनची केस झाली फुटपाथ नसल्यामुळे आणि एखाद्याचा जीव गेला तर त्याचा जीव जाऊ नये म्हणून आंदोलन करणं हे राजकारण असेल तर राजकारण करतो। नक्की आपण पाहतो की या ठिकाणी मी दाखवू इच्छिते की पूर्ण हा जो पूल आहे या पुलावर मनसैनिक जमलेले आहेत आणि ते आंदोलन करतात। त्यांचं म्हणणं आहे की फुटपाथ झाला पाहिजे, कारण लहान मुलं आणि सगळेच जण, काही महिला त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। मैत्रिणी, तू सांग, या ठिकाणी तुम्ही आजूबाजूला राहता, किती त्रास होतो इथून जाताना? मला इथून जाताना खूप त्रास होतो, कारण गाड्यामधूनच जातात, त्यामुळे आम्हाला इथून जायला भेटत नाही। त्यामुळे इथे फुटपाथ झालीच पाहिजे। आपण पाहतो आहोत की महिला असो किंवा या भागातले रहिवासी असो, प्रत्येकाचं म्हणणं आहे या ठिकाणी फुटपाथ झाला पाहिजे। धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल। आणि अर्थातच जर तुम्ही ब्रिज केलेला आहे तो फुटपाथ हा सर्वसामान्यांसाठी चालण्याकरता असायला हवाच, हे तर त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे। पण अखेर मनसे आता याबद्दल आंदोलन करताना आपण बघतोय। पुढे पाहूयात, मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचा असलेला सायन रेल्वे पूल मध्यरात्रीपासून वाहतुकीकरता पूर्णतः बंद करण्यात आलाय। हा रेल्वे पूल पाडण्यात येणारे वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला LBS मार्ग, धारावी आणि शिव यांना जोडणारा हा उड्डाण पूल बंद झाल्यानं मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या अधिकच बिकट होणार आहे। आणि हा 112 वर्ष जुना उड्डाण पूल जो आहे तो जीर्ण झाल्यानं पाडण्यात येतोय। तर जुलै 2026 पर्यंत 2 वर्षांच्या कालावधीत नवा पूल बांधण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे। पुढे पाहूयात, सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने मोठा निर्णय दिला। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती उपवर्गीकरणाला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे। न्यायमूर्तींचा 6-1 अशा बहुमतानं निकाल आहे आणि SC ST आरक्षणामध्ये राज्यांना उपवर्गीकरण करण्याची परवानगी देता येईल का यावर सर्वोच्च न्यायालयाचे 7 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर
सुनावणी पार पडली होती आणि त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला। या घटनापीठामध्ये भारताचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड, न्यायमूर्ती BR गवई, विक्रम नाथ, बेला M त्रिवेदी, पंकज मिथल, मनोज मिश्रा आणि सतीश चंद्र शर्मा या न्यायाधीशांचा समावेश होता। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, काय माहिती याबद्दल? अतिशय मोठा निर्णय घेतला आहे सुप्रीम कोर्टाने। अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायमूर्तींनी 6 विरुद्ध 1 अशा हा बहुमताने निकाल दिला आहे। या निर्णयाने SC/ST आरक्षणामध्ये राज्यांना आता वर्गीकरण म्हणजे उपवर्गीकरण, कोट्याच्या आतमध्ये कोटा देण्याचा अधिकार मिळालेला आहे। त्यामुळे हा एक मोठा निर्णय मानला जाईल। विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। आजच्या दिवसातला न्यायालयाचा सुप्रीम कोर्टाचा एक महत्त्वाचा निर्णय आपण बघतोय आणि अर्थात या निर्णयाबद्दल आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील समोर येतील आणि अनुसूचित जाती जमातींमध्ये उपवर्गीकरणाला सुप्रीम कोर्टाने मान्यता देऊ केलेली आहे। पुढली बातमी अशी की विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं महिला मतदारांवर विशेष लक्ष दिलंय। हो, विशेष लक्ष दिलंय आणि त्यासाठी निवडणुकीकरता शिवसेना मिशन ताई माई अक्का राबवलं जाईल। यातून शिवसेना महिला वोट बँक यावरती विशेष लक्ष देण्यात येतोय। त्याकरता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका पातळीवर शिवसेना महिलांचे मेळावे घेणार आहे। महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि या योजनेसाठी आतापर्यंत 1,80,00,000हून अधिक अर्ज प्राप्त झालेत। या योजनेचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात करण्याच्या शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांना सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उद्या राज्यात शिवसेनेचा पहिला मेळावा सिल्लोडमध्ये पार पडेल। पुढे पाहूयात, खासदार संजय राऊत यांनी आज महायुतीवर तुफान निशाणा साधलाय। दरम्यान शिवसेनेने विधानसभा निवडणुकीआधी महिला वोट बँकसाठी आखलेल्या नव्या योजनेवरही संजय राऊतांनी टीका केली। ताईमाई अक्का या मिशनवर संजय राऊतांनी खोचक टोला लगावला। विधानसभेसाठी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने ताई माई अक्का हे अभियान सुरू करण्यात आलं। करा ना, आता असं आहे की माझं तोंड खराब आहे असं म्हणतात लोक। ताई माई अक्का माझा पक्ष का असं बोललं तर काय होईल? पण मी असं बोलणार नाही, तो त्यांचा अपमान। त्यांना आता एक आधार मिळालेला आहे, प्रतिष्ठा मिळाली आहे। विधानसभा निवडणुकीत मुंबईसाठी भाजपने विशेष प्लॅनिंग केलंय। मुंबईच्या 36 विधानसभा मतदारसंघासाठी सहप्रभारी अश्विनी वैष्णव खास 36 बैठका घेऊन रणनीती ठरवणार आहेत आणि लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य मिळालेले मतदारसंघ आणि मताधिक्य न मिळालेले मतदारसंघ अशी वर्गवारी करून रणनीती ठरवण्यात येईल। संघ आणि भाजपचे पदाधिकारी मिळून मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा एक रिपोर्ट तयार करतायत आणि हा रिपोर्ट केल्यानंतर मुंबईत कोणाला परत संधी द्यायची, कोणाच्या जागी नवा चेहरा द्यायचा हे ठरवलं जाईल। लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक मतांचा सर्वाधिक फटका मुंबईतल्या काही मतदारसंघात बसला, त्यामुळे जास्तीत जास्त हिंदू मतदारांपर्यंत पोहोचून जनजागृती करण्यात येईल। अशा प्रकारे रणनीती भाजपने आखल्याची माहिती मिळते।